उंबरमाडचा संपर्क तुटला, दरड कोसळून रस्ता बंद, 4 दिवसांपासून वीजही गायब, आदिवासींचे हाल. नमस्कार, राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत. रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात मुसळधार पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. उंबरमाड आदिवासी वस्तीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने गेल्या 4 दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यातच वीज पुरवठाही खंडित असल्याने ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. पेण तालुक्यातील उंबरमाड आदिवासी वस्तीला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठी दरड कोसळल्याने गावाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. गेल्या 4 दिवसांपासून हा रस्ता बंद असल्यामुळे नागरिकांना ये-जा करणे अशक्य झाले आहे. या रस्त्यावरूनच स्थानिक आदिवासी बांधव भाजीपाला विक्री, मोलमजुरी तसेच दैनंदिन गरजांसाठी प्रवास करत होते. मात्र रस्ता बंद झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहावर मोठे संकट ओढवले आहे. याच परिसरात अनेक झाडे कोसळली असून 2 ते 3 गायी दरडीखाली अडकल्या आहेत. त्यापैकी एक गाय झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून जीव मुठीत धरून आहे. ग्रामस्थ स्वतःच्या परीने बचाव कार्य करण्याचा प्रयत्न करीत असले तरी दरडीचे प्रमाण मोठे असल्याने त्यांना यश येत नाही. दरम्यान उंबरमाड परिसरात गेल्या 4 दिवसांपासून वीज पुरवठाही खंडित आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारात दिवस काढावे लागत असून पिण्याचे पाणी, मोबाईल संपर्क आणि इतर अत्यावश्यक सेवांवरही परिणाम झाला आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला वारंवार माहिती दिली असून तातडीने जेसीबी आणि बचाव पथक पाठवून दरड हटवावी, रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अडकलेल्या जनावरांची सुटका करावी आणि वीज पुरवठा पूर्ववत करावा अशी मागणी केली आहे. सध्या परिसरात पावसाचा जोर कायम असल्याने आणखी दरड कोसळण्याचा धोका निर्माण झाला. त्यामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. उंबरमाड येथील आदिवासी बांधवांचा प्रशासनाला एकच सवाल आहे, अजून किती दिवस मदतीची वाट पाहायची? प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून रस्ता मोकळा करावा, वीज पुरवठा सुरू करावा आणि अडकलेल्या जनावरांचे प्राण वाचवावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. जर मोकळा झाला तर काय त्यांचं रोजीरोटी येणं जाणं पेण शहरामध्ये आहे ते पूर्ण होईल. आणि इथंशी कमीत कमी ही गाय जी आहे आपल्यासमोर, ही गाय बऱ्याच 2-3 दिवसापासून कदाचित मला वाटतं इथं बसलेली आहे की पडली आहे काय माहिती नाही, पण झाडांच्या याच्याखाली पडलेले पाठीमागे तिथं दगड आहे. जर वेळेवर जर हिला जर काढली नाही तर हिचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. मी यंत्रणांना कळवलेलं आहे की ह्या येऊन इथं परिस्थिती बघा. पुढे सुद्धा 2-3 गाया अशाच पडलेल्या आहेत. कदाचित दगड किंवा वरून जे काय एखादा दगड आला असेल किंवा काय लागला असेल त्यांच्या किंवा मातीच्या ह्याच्यामध्ये जर त्यांना जर काय दुखापत झाली असेल तर त्या गाया अशाच पडलेल्या आहेत. तर शासकीय यंत्रणांनी इथे येऊन त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा ह्या गाया कदाचित मरू शकतात. कारण पाऊस तुम्ही बघताय, पाऊस जोरात चालू आहे, वादळ वारा चालू आहे. अजून जर पाण्याचा लोट जर आला आणि जर वरची जर माती खाली आली तर ही गाय बिचार. सुनील, काय उंबरमाडच्या रस्त्याची परिस्थिती आहे? झाडं पडलीत, दरड कोसळली, काय नेमकं आहे? अजूनपर्यंत अधिकारी आले का? सर, गेल्या 2 दिवसापासून मी ग्रामसेवकांना पण कळवलं आहे. त्यानंतर परवाच्या दिवशी समीर पाटील, शाखा अभियंता बांधकाम विभाग यांनीसुद्धा आपल्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं, परंतु आतापर्यंत कोणतीही मदत या ठिकाणी पोचलेली नाही आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे आणि खूप अडचणीतून लोकांना ये-जा करावी लागत आहे. शाळेतली लहान मुलं आहेत तीसुद्धा याच रस्त्याने ये-जा करत असतात. 2 दिवस सुट्टी होती म्हणून बरं झालं, नाहीतर मग जर ही दरड त्यांच्या अंगावर कोसळली असती तर काय खूप वाईट झालं असतं. रस्त्याची परिस्थिती आता काय, म्हणजे मध्ये मध्ये रस्ता पण खचला आहे? कुठं रस्ता खूपच खराब आहे. पुढं जाल तर पुढं जाण्यासाठी रस्ता नाही, पूर्ण ढोपरभर चिखलातून पायवाट आहे. त्या रस्त्याने आम्हाला ये-जा करावी लागते. काहीतरी गाया पण तिथं अडकल्यात म्हणून असं काहीतरी चित्र दिसतं. गाया रस्त्यामध्ये 3-4 पडल्यात. काय झालंय काय समजत नाही, परंतु रस्ता पूर्णपणे त्यांना बघून लोक पण घाबरत आहेत, अंगावर येतील. आता रोजंदारीचं कसं आहे, म्हणजे जे कामाला जाणाऱ्यांचं काय? येणाऱ्या जाणाऱ्यांचं खूप हाल झालेत, कारण ये-जा करणारा मुख्य रस्ताच बंद झाला आहे. पूर्ण दरड बाजूने आपल्याला दिसेल, पूर्ण दरड रस्त्यावर आले. त्याच्यामुळं येण्या जाण्यासाठी सुद्धा भरपूर अडचण होते. राष्ट्र माझा लाईव्ह न्यूजसाठी संजय गायकवाड, पेण, रायगड.